अरे तिघाडी सरकारच्या बैलाला एकोणीसशे 61 साली त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान त्यांची नियत साफ होती असे पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं तर मागची 64 वर्ष तो पुतळा त्या पुतळ्याची साधी नाही का चौतऱ्याची नाही का वीट सुद्धा हल्लेली नाही। दुर्दैवाने ज्या पंतप्रधानांची म्हणजे ज्या देशाच्या पंतप्रधानांची आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियत साफ नाही त्यांनी 8 महिन्यापूर्वी फक्त लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं। तो पुतळा काल कोसळला। पुण्यात महाराष्ट्रात देशात आणि जगामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची एकमेव आणि पहिली घटना आहे। कारण की उद्घाटन करणारा आणि उद्घाटन करण्याची घाई करणारा या दोघांची नियत आणि नीतिमत्ता साफ नव्हती। फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या जात होत्या। त्याच्यामुळे कालचा हा पुतळा जो कोसळलाय तो पुतळा नाही कोसळला तर आमचा स्वाभिमान कोसळला। स्वाभिमान आणि कोणी महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आणि म्हणून या तिघाडी सरकारच्या पापाची नाही का हंडी फोडण्याकरता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याकरता आम्ही या ठिकाणी आंदोलन केले। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धवेशी घालून छत्रपतींची या ठिकाणी माफी मागली। एक तिघाडी खोके आणि नालायक सरकार या राज्यात असल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे हे करत असताना आज दीपक केसरकर नावाचे एक नालायक मंत्री असं बोलले की हा अपघात दुर्दैवाने हा अपघात आहे आणि हा अपघात जे चांगलं कुठे कधी चांगलं होणार असेल म्हणून हा अपघात झाला असेल। या नालायक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी चांगला अपघात वाटत असेल तर या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची आणि नाही का एकूणच उपमुख्यमंत्र्यांची एक नीतिमत्ता काय ते दर्शवणार आहे। म्हणून या तिघाडी सरकारचा या एकूणच एका एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो। त्यांना इशारा देऊ इच्छितो की पुढच्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळलाय त्याचा हिशोब तुम्हाला मतदानातून नक्की मागेल आणि या तिघाडी सरकारला महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाही हा इशारा या निमित्ताने